नानादा, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना संघटना ज्या ठाण्यामध्ये वाढली, ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिलं महापौरपद असेल सत्ता दिली, त्या ठाण्यातले शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत. विलास जोशी काका असतील किंवा प्रकाश शिंदे सर असतील, जे एकनाथ शिंदेचे बंधू आहेत. आपण सर, प्रकाश सर, काय सांगाल आजचा 60वा वर्धापन दिन आहे. शिवसेना 60मध्ये पोहोचलेली आहे. संघटनेमध्ये एकनाथ शिंदे पहिल्यापासून आहेत. आज एकनाथ शिंदेचं भाषण ऐकायला उत्सुकता आहे. आज आमचा आनंदाचा दिवस आहे. आज जशी आम्हाला वर्धापन दिन वर्षाचा कधी येतो ते वाट पाहतो. आमचा कसे दिवाळी साजरी होते त्याप्रमाणे आज शिवसेनेचा वर्धापन साजरा होतो. आज बाळासाहेबांनी 19 जून 66मध्ये स्थापन झाली. त्या माध्यमातून दिघे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सगळ्यांना मान्य आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे. व्यवस्थित आहे. शिवसेना एकदम सफल आहे. आरोप केले जात आहेत षण्मुखानंदमधून, पुन्हा एकदा गद्दार म्हटलं जातंय, पुन्हा एकदा आरोप केले जातात. या आरोपांबद्दल काय वाटतं? आपल्या भावावर ज्यावेळी अशा प्रकारे आरोप केले जातात त्यावेळी काय वाटतं? ॲक्च्युली आरोप करणं त्यांचं काम आहे आणि काम शिंदे साहेबांचं एकच आहे, कामामधून उत्तर देणं हे आमचं काम आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महानगरपालिकेमध्ये काम करत असतो. विलास सर, काय सांगाल? आधी आनंद दिघेंबरोबर होता, आता एकनाथ शिंदेबरोबर नेतृत्व जे आहे बाळासाहेबांचं नेतृत्व होतं, आता एकनाथ शिंदेचं नेतृत्व आहे. तुम्ही अख्खी शिवसेना बघितलेली आहे. अगदी पहिले शिवसेना 1966 सालापासूनचे तुम्ही आहात. आज ही शिवसेना संघटना जिथे पोहोचलेली आहे त्याबद्दल काय वाटतं? अतिशय आनंद होतो. 60वा वर्धापन दिन आहे. मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या बरोबर पण त्यावेळेला पण होतो तिथे आणि अगदी पहिल्या ज्या घोषणा होत्या तेव्हापासून आहे आणि षण्मुखानंदाला त्यावेळेला वर्धापन दिन व्हायचा आणि आता इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे ते अतिशय उत्तम आहे आणि मुख्य म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की जसं प्रकाश शेठ म्हणाले की कामातनं उत्तर देणं म्हणूनच जनता त्यांच्याबरोबर आहे. बाळासाहेबांचे जे भाषणं, तेव्हाची भाषणं, मग ते शिवाजी पार्कमध्ये ते भाषण असू दे, त्या अँबॅसेडरवर उभं राहून त्यांनी केलेलं भाषण होतं, तर हे सगळं आठवतं का आज? कारण की आज 60वा वर्ष आहे. हो, अगदी ते सुद्धा आठवतं आणि ठाण्यामध्ये आमच्या गावदेवी मैदानमध्ये वगैरे सुद्धा त्यांची जी झालेली भाषणं आहेत ती सुद्धा भाषणं आठवतात मला अगदी नीट. म्हणजे मी त्यांना जवळनं बघितलेलं आहे, त्यांची भाषणंसुद्धा जवळनं ऐकलेली आहेत. त्याच्या भाषणामधला जो जोश ते सुद्धा असं जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना म्हटलं की अंगामध्ये असा रोमांच आणि शिरशिरी यायची आणि ताकद यायची. ती अजूनही आहे. मी आता 81 वर्षाचा आहे पण अजूनही तो जोश कायम आहे आणि एकनाथ शिंदे जे काम करतात ते अतिशय योग्य आहे. जनतेच्या मनामध्ये जो विचार आहे तोच कायम आहे. तर आपण पाहतोय 3 पिढ्या म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना यांनी बघितलेलं आहे, आनंद दिघेंबरोबर काम केलं आणि आज एकनाथ शिंदेबरोबर काम करणारे विलास जोशी काका आहेत, जे ठाण्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनच्या शिवसेनेमध्ये अनेक शिवसैनिक आहे. अजून तुम्ही कुठून आलेले आहात? आम्ही नवी मुंबई घनसोलीमधून. काय सांगाल आजच्या 60व्या वर्धापन दिनाच्या दिवशी एकनाथ शिंदेच्या भाषणातून काय ऐकायचं, काय वाटतं? साहेबांचे हिंदुत्वाबद्दल असणारे विचारच ऐकण्यासाठी आम्ही इथे आलोय. प्रत्येक वर्षी आम्ही बाळासाहेबांचे विचार आणि आता आम्ही सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते त्यांचे विचार ऐकण्यासाठी यासाठी आलो. तर अनेक कार्यकर्ते, अनेक जुन्या पिढीतले ज्यांनी अख्खी शिवसेना बघितले. हा सर, शिवसेना आज तिचा 60वा वर्धापन दिन आहे आणि त्याकरता कॅमेऱ्यात तुम्हाला पाहिलंच असेल काय गर्दी आहे ती. आणि शिंदे साहेब ऑपरेशन टायगर